नमस्कार मैत्रिणींनो, काही भाज्या आहे ना ह्या सीझनमध्येच खायला छान लागतात. आता जसे की ही चवळीच्या शेंगा आहे ना ह्या कवळ्या बाजारात सध्या विकायला येत आहेत. तर मी आणल्या होत्या आणि म्हटलं चला तर आपण भाजी पण बनवूया आणि मैत्रिणीसंग ही रेसिपी शेअर पण करूया. तर हे छानपैकी कटिंग करून घेतलेले आहे. इथे तेलात आहे ना थोडीशी मोहरी तडतड करून द्यायची. तडतड झाली की त्याच्यामध्ये ना आपण हळद पावडर ॲड करणार आहोत आणि छानपैकी परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या कटिंग केलेल्या चवळीच्या शेंगा आहे ना त्यासुद्धा ॲड करायच्या आहे. चवळीच्या शेंगामध्ये आहे ना पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आहे ना वरून पाणी टाकायची अजिबात गरज नाही, छानपैकी ते शिजतात. आता इथे आहे ना हिरवी मिरची, लसूण हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यात ॲड करायचं आहे. छानपैकी परतून घ्यायचं, म्हणजे कसं सगळीकडे मिरची पण लागली पाहिजे ना, त्याच्यासाठी छान परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. चवीला एकच नंबर लागते बरं का, असे भन्नाट चवीला भाजी लागते. आणि रोज रोज प्रश्नच पडतो ना हो, टिफिनच्या भाजीला आज काय द्यायचं, उद्या काय द्यायचं, आणि नेहमी सुक्या भाज्याच लागतात ना. त्याच्यासाठी म्हटलं चला ही पण भाजी बनवूया आपण. आता याच्यात आहे ना अर्धी वाटी आहे ना दाण्याचं कूट ॲड केलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे. पाण्याचा मी इथे अजिबात वापर केलेला नाही आहे. छान परतलं की एक 5 मिनटं आहे ना बारीक स्लो एकदम गॅस करायचं आणि 5 ते 6 मिनटं छानपैकी झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कसं वाफेवर भाजी छान मस्त शिजते. हे पहा, मस्तच झालेली आहे भाजी. चवीला तर खूप भन्नाट लागते, नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर हे पहा शिजलेली पण छान आहे, मस्त शिजलेली आहे. आता वरून आहे ना आपण कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. असं छोट्या रेसिपी पाहण्यासाठी आहे ना चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.